हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे 10वीच्या क्लास 10च्या लाईट सेक्शनचा आहे. यामध्ये अगोदर जवळपास 6 व्हिडिओ झालेले आहेत आणि हे व्हिडिओ महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी, चाहे मराठी मीडियम असो, सेमी असो किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी, तसंच CBSEचे विद्यार्थी या सर्वांसाठी आहे. कारण याच्यामध्ये जे शिकवलेलं आहे ते अतिशय डिटेलमध्ये आणि पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत घेतलेलं आहे. आणि असे विद्यार्थी जे आत्तापासून म्हणजे 10वीपासूनच MSCT, नीट आणि JEE अशा एक्झामची तयारी करणार आहेत, त्यांच्यासाठी हे व्हिडिओज बेस्ट आहेत. तर हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जे विद्यार्थी नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर आणि त्याच्या प्रॉपर्टीज डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण 2 प्लेन मिरर जर वापरले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळा अँगल ठेवला तर वेगवेगळ्या नंबर ऑफ इमेजेस भेटतात आणि ते कशा भेटतात ते पाहणार आहोत. राईट. तर आजचा टॉपिक आहे मल्टिपल इमेज फॉर्म्ड बाय युजिंग 2 प्लेन मिरर्स. राईट. तर 2 प्लेन मिरर घ्यायचे आहेत आणि हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी सुद्धा करू शकता. बघा, अतिशय इंटरेस्टिंग आहे. काय करायचं, 2 प्लेन मिरर घ्यायचे. राईट. आणि 2 प्लेन मिररला तुम्ही असं चिटकून घ्यायचं 90 डिग्री अँगलला. ठीक आहे. आणि 90 डिग्री अँगल चिटकून घेतल्यानंतर त्याला असं राईट सरफेसवर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एखादी वस्तू इथं ठेवायची आहे आणि तुम्ही पाहू शकता की एकापेक्षा जास्त इमेजेस तुम्हाला दिसतात. आणि तुम्ही जर हा अँगल कमी जास्त करत गेलात तर नंबर ऑफ इमेजेस कमी जास्त होत जातात. ते कसं होत आहे आणि त्याचा काय फॉर्म्युला आहे हे आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बरं, त्याच्या अगोदर मला सांगा, तुम्ही बऱ्याच वेळा सलूनमध्ये गेला असताल. सलून म्हणजे हेअर कटिंग करण्यासाठी, हेअर कट करण्यासाठी सलूनमध्ये म्हणजे तुम्ही काय म्हणतो न्हाव्याकडे गेला असताल आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही त्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहता की एक फ्रंट मिरर असतो तुमच्या समोर आणि एक बॅक मिरर असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही बसता तर तुमच्या नंबर ऑफ इमेजेस त्या मिररमध्ये दिसत असतात. राईट. तो खूप इमेजेस तुम्हाला दिसत असतात फ्रंट मिररमध्ये आणि बॅक मिरर सुद्धा अनेक इमेजेस दिसत असतात. ते कसं होते बघूया आपण. ज्यावेळेस 2 मिरर एक दुसऱ्याकडे फेस केलेले असतात, एक दुसऱ्याकडे फेस करणं गरजेचं आहे. बघा, रिफ्लेक्टिंग सरफेस एक दुसऱ्याकडे पाहिजे. राईट. आणि एक दुसऱ्याला पॅरल असतात. ओके. आणि समजूया आपण ऑब्जेक्ट इथं आहे. हो, हा ऑब्जेक्ट आहे. राईट. तर याच्याहून या ऑब्जेक्टहून आपण 2 लाईट रेज काढले. ओके. आणि ह्या मिररला आपण M1 म्हणू, इथं खाली लिहू आपण M1 आणि ह्याला M2 म्हणू. ठीक आहे. याच्यावर आपण 2 लाईट रेज काढले. हे लाईट रेज अँगल ऑफ रिफ्लेक्शन उभे करून असे रिफ्लेक्ट झाले. ओके. आता हे लाईट रेज कसे आहेत, रिफ्लेक्टेड जे लाईट रेज आहेत हे डायव्हर्जिंग आहेत, हे भेटत नाहीत. हे कुठे भेटतात, हे मागे भेटतात. राईट. तर जवळपास आपल्याला याची इमेज इथं भेटेल. राईट. स्ट्रेट जर स्केल न काढत तुम्हाला जास्त चांगलं लक्ष देईल, ह्याची इमेज इथं भेटेल. राईट. तर ऑब्जेक्टची फर्स्ट इमेज भेटली बघा तुम्हाला. राईट. या मिररमध्ये. तसंच इथून सुद्धा आपण 2 रेज इथं काढू शकतो. ओके. हे पुन्हा रिफ्लेक्ट होतील लॉ ऑफ रिफ्लेक्शन उभे करून आणि डायव्हर्ज होत आहेत बघा. राईट. डायव्हर्ज म्हणजे दूर जात आहेत. राईट. याची इमेज आपल्याला कुठे दिसेल, याची इमेज हे रेज जिथं आपलं बॅकवर्ड भेटतील त्या ठिकाणाची इमेज दिसेल. समजा इथे कुठतंय. ओके. तर ही इमेज नंबर 2 झाली बघा. राईट. या साईडची, या मिररमधले. ओके. आता हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत हे परत जाऊन या मिररला जाऊन आदळतील. ओके. हे रिफ्लेक्टेड रेज आहेत, हे मिररला इथं जाऊन आदळतील समजा. ओके. पण इथं आदळल्यानंतर परत रिफ्लेक्ट होतील. ओके. पण हे रिफ्लेक्ट झालेले रेज जे आहेत, लॉ ऑफ रिफ्लेक्शन उभे करायचं आपल्याला, रिफ्लेक्ट झालेले रेज जे आहेत हे परत बॅक डायरेक्शनने कुठून तरी इथून येताना असताना आपल्याला दिसतील. राईट. स्ट्रेट काढावं लागेल आपल्याला, स्केलचं यूज करून हे आपल्याला कुठून तरी इथून येतात असं दिसेल. राईट. बघा, इमेज नंबर 2 इकडे झाली. ह्याला 1 डॅश म्हणून आपण 1 डॅश. राईट. सिमिलरली आता इकडचे जे रेज होते बघा, लक्षात घ्या. तर असं किती वेळा होईल, इनफायनाईट टाइम्स होईल. किती वेळा होईल, इनफायनाईट टाइम्स. जोपर्यंत मिरर संपत नाही तोपर्यंत हे पुन्हा रिफ्लेक्ट होतील बघा असे. आणि हे इमेजेस हे इथून आलं असं आपल्याला वाटेल, हे रेज इथून आले असं वाटेल. ते 2 डॅश म्हणजे बघा हे कंटिन्युअस होत जाईल. मग असंच आपल्याला इथं इमेज भेटेल 3 डॅश, इथं 3, इथं इमेज भेटेल 4. सिमिलरली इथं इमेज भेटेल 3 डॅश. आणि म्हणजे किती वेळा होईल, इनफायनाईट टाईम वेळा होईल आणि अनेक इमेजेस आपल्याला भेटतील. राईट. लक्षात आहे. म्हणजे 2 मिरर एक दुसऱ्याला पॅरलल ठेवले. आणि हे एक्झाम्पल मी का घेतलं, कारण हे सर्वांनी प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे. राईट. मी तुम्हाला सांगतो की फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स म्हणजे दुसरं काही नाही. आपल्या नेचरमध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांना जर आपण ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व करून त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला तर फिजिक्स समजतं आपल्याला. राईट. तर तुम्ही गेला नसताल, कधी असं पाहिलं नसेल तर आत्ता जा. राईट.
बार्बर शॉपमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, किंवा 2 मिरर तुम्ही घरी सुद्धा घेऊ शकता. राईट, घरी सुद्धा 2 मिरर घ्या, एक मागे ठेवा, कोणाला ती पकडायला लावा आणि एक पुढे ठेवा आणि तुम्ही प्रॅक्टिकली कोण पहा, तुम्हाला जास्त विश्वास बसेल. बरोबर आहे. आता आपण काय करूया, या 2 प्लेन मिरर मधला अँगल 90 डिग्री घेऊन बघूया. किती डिग्री घेऊन बघूया? 90 डिग्री. ओके ओके. तर आता आपण बघणार आहोत 2 प्लेन मिरर मधला अँगल जर 90 असेल, असे एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर ठेवले असतील, राईट, तर त्यावर दोघांमध्ये त्यामुळे किती इमेजेस फॉर्म होतील, समजते. तर बघा इथे आपण 2 प्लेन मिरर घेतलेले आहेत, याच्यामधला अँगल 90 घेतलेला आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. बघा हा काय आहे? ऑब्जेक्ट. समजायला आपण ओ म्हणूया. राईट. त्याच्यासाठी करण्यासाठी आता बघा, ज्यांना इमेजेस कशा फॉर्म होतात रे डायग्रामच्या माध्यमातून हे माहीत नाही, त्यांनी युट्यूबवर सर्च करू शकता VSAK फिजिक्स बाबा लाईट क्लास 10 लाईट, किंवा तुम्ही असं टाईप करू शकता VSAK फिजिक्स बाबा हाऊ टू फॉर्म रे डायग्राम. राईट. तर रे डायग्राम कशी तयार करायची ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे मी तुम्हाला. प्लेलिस्ट देईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि तिथे जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. जर अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहत आलात आणि सिक्वेन्शियली व्हिडिओ पाहिलात, राईट, तर तुम्हाला कन्सेप्ट जास्त क्लिअर होतील. असं रॅन्डमली येऊन जर पाहिलं तर तुम्हाला थोडंसं लक्षात येणार नाही लवकर. ठीक आहे. तर बघूया आपण कधीही ऑब्जेक्टहून किती रेज काढायचे? 2 रेज काढायची. राईट. कोण्या डायरेक्शनला असं काही फिक्स नाही, 2 रेज काढायचे. राईट. तर आपण एक रे काढूया. आपण इथे एक रेड असा काढूया. राईट. असा रे काढला, किंवा आपण काय करूया बघा, लक्षात घ्या, असा रे काढूया एक. राईट. हा रे असा आला आणि हे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, एवढ्याच अँगल ऑफ इन्सिडन्सवर रिफ्लेक्शनवर तो गेला. राईट. तर पहिला रे असा काढूया आपण. राईट. पण हा रे कुठून आला असं वाटतं? रिफ्लेक्टेड रे हा इथून आलेला आहे असं वाटते. राईट. दुसरा रे आपण डायरेक्ट परपेंडिक्युलर टाकू याला. हा असा आला आणि रिफ्लेक्ट असंच झाला. राईट. हा सुद्धा रे इथून आला असं वाटतंय. म्हणजे या दोघा इंटरसेक्शन पॉईंटवर ही ऑब्जेक्ट बनलेली आहे. इथं एक इमेज बनली बघा. राईट. ह्याला मेजरला M1 म्हणून, आपण याला M2 म्हणून. ही इमेज कशी बनली कळालं का? ऑब्जेक्टपासून आपण 2 रेज काढले. 2 रेज ज्यावेळेस काढले त्यावेळेस रेज डायव्हर्ज होतात, प्लेनमधून रिफ्लेक्ट होऊन वापस जाणारे रेज काय होतात? डायव्हर्ज होतात. ते ॲक्च्युली मीट होत नाहीत. मग ते मीट होण्यासाठी काय करतो आपण? बॅकवर्ड त्याला एक्स्ट्रापोलेट करतो आणि ज्या पॉईंटपासून ते 2 रेज आलेत असं आपल्याला वाटतंय त्या पॉईंटला त्याची इमेज आपल्याला दिसत असते. ही इमेज कशी असते? व्हर्च्युअल आणि राईट, व्हर्च्युअल आणि इलेक्ट इमेज असते. राईट. ओके. तसंच आपण काय करूया, या प्लेन मिररवर सुद्धा इथं एक रे टाकूया. ओके. इथं जो रे आला हा परपेंडिक्युलर आला, तो येताना असा आला, जाताना असा आला. मग आपल्याला असं वाटतंय की हा रे इथून आलेला आहे. ओके. आणि दुसरा रे जो आहे, दुसरा इथं टाकूया असा. राईट. इथं टाकल्यानंतर तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन उभे करून इकडे जाईल. ठीक आहे. इकडून आला, सॉरी इकडे गेला. आणि आता असं वाटतं आपल्याला की तो इथून आलेला आहे कुठून तरी. राईट. बॅकवर्ड. तर याची दुसरी इमेज बनली बघा. इथं इमेज 2 बनली. कळते का? 2 इमेज बनल्या. तर 2च नाही बनणार, आणखी एक इमेज बनणार बघा. कशी बनणार? तर त्यासाठी आपण काय करूया? राईट. एक रे इथून पास करूया असा या आपल्या मिरर M1 वर. राईट. तो मिरर M2 रिफ्लेक्ट झाला आणि वापस गेला इकडं. राईट. इकडे गेल्यानंतर आता व्यक्तीला काय वाटणार? तो रे इथून आलेला आहे कुठून तरी. राईट. सिमिलर दुसरा रे आपण इकडे कुठेतरी पास करूया मिरर M2 वर. तो रिफ्लेक्ट झाला बघा इकडं आणि वापस इकडे गेला. राईट. तर व्यक्तीला वाटणार की हा रे असा इथून कुठून तरी आलेला आहे. म्हणजे या 2 रेजच्या राईट जंक्शन पॉईंटवर, क्रॉसिंगवर, इंटरसेक्शन पॉईंटवर तिसरी इमेज बनणार आहे. कळते का? म्हणजे तुम्ही जर प्रॅक्टिकली कोण पाहिला असेल किंवा या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. राईट. 90 डिग्रीचीच केस घेतलेली आहे आपण. व्हिडिओ सुरुवात होण्याच्या अगोदर सुद्धा आपण ती इमेज दाखवलेली आहे. राईट. 2 प्लेन मिरर ठेवले आहेत आणि त्याच्यावर एक सिलेंडर ठेवलं आहे रेड कलरचं आणि त्याचे 3 इमेजेस बनत आहेत. म्हणजे ॲक्च्युली एक ऑब्जेक्ट आणि 3 इमेजेस असे टोटल 4 आहेत असं तुम्हाला वाटते. राईट. तर इथं बघा ही एक ऑब्जेक्ट नंबर 1 ऑब्जेक्ट म्हणून आपण याला ऑब्जेक्ट प्लस 3 इमेजेस इथं बनत आहेत. कळते का? जर अँगल 90 डिग्री असेल, जर अँगल 90 डिग्री असेल तर किती इमेजेस बनत आहेत? 3 इमेजेस बनत आहेत. राईट. तर एक ऑब्जेक्ट आणि 3 इमेजेस. आता असं प्रत्येक अँगलला करत बसायचं का आपल्याला? प्रत्येक अँगलला जर रे डायग्राम काढून बघायचं म्हटलं तर खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. राईट. आणि त्यामुळं ह्याच्यावर सायंटिस्टने एक फॉर्म्युला शोधून काढलेला आहे. आता तो फॉर्म्युला कसा आला काय नाही हे तुम्हाला 12वीमध्ये आहे, पण 10वीमध्ये आपण तो फॉर्म्युला काय आहे आणि कोणत्या केसेसमध्ये तो फॉर्म्युला कसा वापरायचा ते पाहणार आहोत. ओके. आतापर्यंत आपण पाहिलं की जर 2 प्लेन मिरर एक दुसऱ्याला पॅरलल असतील आणि त्याच्या रिफ्लेक्टिंग सरफेसेस एक दुसऱ्याला फेसिंग असतील, त्या दोघांच्या मध्ये जर ऑब्जेक्ट ठेवला तर त्याच्या इनफायनाईट इमेजेस आपल्याला त्या मिररमध्ये दिसतात. नंबर 1. दुसरं पाहिलं आपण की जर 2 प्लेन मिरर एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर ठेवले आणि त्याच्यामध्ये जो ऑब्जेक्ट ठेवला
तर आपल्याला एक ऑब्जेक्टच्या 3 इमेजेस दिसतात, राईट. आता आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे की जर 2 प्लेन मिरर, बघा इथे दाखवलेलं आपल्याला 2 प्लेन मिरर थीटा अँगलवर एक दुसऱ्याला इन्क्लाइन्ड आहेत. 2 प्लेन मिरर एक दुसऱ्यावर थीटा अँगलवर इन्क्लाइन्ड आहेत, तर किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतील, लक्षात येते. बरं, त्या अगोदर आपण काय करूया, तो ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे त्याच्यासाठी आपण ऑब्जेक्टची पोझिशन जी आहे ती 2 पार्टमध्ये डिव्हाइड करूया, राईट. द प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट जी आहे, प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट ही आपण 2 प्रकारे डिफाइन करू शकतो. एक तर प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट सिमेट्रिक असू शकते, सिमेट्रिक, किंवा दुसरी ऑब्विसली काय असणार आहे, असिमेट्रिक. ओके, एक तर प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट सिमेट्रिक असू शकते किंवा दुसरी असिमेट्रिक असू शकते. तर सिमेट्रिक केव्हा म्हणायचं आणि असिमेट्रिक केव्हा म्हणायचं ते बघूया, राईट. बघा हा अँगल किती आहे, थीटा आहे. आपल्याला काय करायचंय, या थीटाला बायसेक्टर काढायचं एक, राईट. तर एक बायसेक्टर काढू आपण इथं, राईट, जेणेकरून की हे 2 अँगल इक्वल असतील, राईट. आणि या बायसेक्टरवर जर आपण ऑब्जेक्ट ठेवला, कळलं का, म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला या दोघांच्या, राईट, कनेक्टिंग पॉईंट सोबत जिथे 2 मिरर मीट होतात त्या पॉईंट सोबत जोडणारी जी लाईन आहे, ही जी लाईन आहे जर ह्या अँगलला इक्वली डिव्हाइड करत असेल तर तो ऑब्जेक्ट सिमेट्रिकल प्लेस केलेला आहे. समजा आपण ह्याला, समजा ह्या अँगलला अल्फा म्हणलं आणि ह्या मिररला M1 म्हणलं, या मिररला M2 म्हणलं, तर M1 पासून ऑब्जेक्ट आणि या कनेक्शन पॉईंटला जोडणारी लाईन अल्फा अँगल बनवत आहे आणि हे बीटा अँगल बनवत आहे. जर आपण म्हणलं अल्फा इक्वल टू बीटा, लक्ष द्या, अल्फा इक्वल टू बीटा ज्यावेळेस अँगल असेल त्यावेळेस काय म्हणूया आपण, त्यावेळेस पोझिशन कशी आहे त्याची, सिमेट्रिक आहे. अँड वेन अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, सॉरी नॉट 0, बीटा, राईट, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, त्यावेळेस ती प्लेसमेंट कशी आहे, असिमेट्रिक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जर आपण कोणत्याही एका साईडला इकडे ठेवला, कुठेतरी ठेवला, जेणेकरून की अँगल सेम राहणार नाही, राईट, त्यावेळेस त्याची प्लेसमेंट कशी आहे, असिमेट्रिक आहे, राईट. एवढं कळलं आहे. आता ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे एका प्लेनमध्ये, राईट, एका प्लेनमध्ये जर आपण अशा 2 लाईन ड्रॉ केल्या तर किती अँगल मॅक्सिमम करू शकतो, तर टोटल अँगल होऊ शकतो 360 डिग्री. किती अँगल करू शकतो, 360 डिग्री एका प्लेनमध्ये टोटल अँगल असतो, बरोबर आहे का. आणि त्याच्याहूनच आपला फॉर्म्युला आहे बघा, आपण इथे एक इंटिजर डिफाईन करणार आहेत. आपण म्हणणार आहेत की जो अँगल थीटा आहे त्या थीटा अँगलने 360 ला डिव्हाइड करायचं, राईट, बरोबर आहे का. तर 360 डिवाइड बाय थीटा, आणि याला आपण काय ते म्हणूया, समजा n, याला काय म्हणूया n. ओके, आपल्याला काय आहे, 2 प्लेन मिरर आहेत, त्या 2 प्लेन मिरर एक दुसऱ्याला इन्क्लाइन ठेवलेले आहेत थीटा अँगलने, राईट. तर त्यासाठी आपण काय करणार, त्यामध्ये नंबर ऑफ इमेजेस किती फॉर्म होत आहेत हे समजण्यासाठी आपण 360 ला थीटा डिवाइड करणार आणि आपल्याला एक इंटिजर नंबर भेटणार, एक संख्या भेटणार, बरोबर आहे का. ही संख्या आपण म्हणूया, त्याने वेगवेगळ्या केसेस घेऊया बघा. आता केस 1, इफ n इज इवन, जर n इवन असेल, इवन म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण, समसंख्या असेल, इफ n इज इवन देन नंबर ऑफ इमेजेस याला आपण nm म्हणूया किंवा ni म्हणूया, नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n - 1. तर नंबर ऑफ इमेजेस किती बनतील, n - 1 नंबर ऑफ इमेजेस बनतील. एक्झाम्पल घेतलं आपण, अँगल किती घेऊया आपण, 90 डिग्री घेऊया. तर 90 डिग्रीच्या केसमध्ये बघूया आपण, 90 डिग्री, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. तर काय झालं, n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 90, बरोबर आहे का. किती झालंय, 4 आलं, राईट, n 4 आलं. आता n इवन आहे का, येस, n इज इवन. सो देअरफॉर नंबर ऑफ इमेजेस ni, नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 4 - 1 इक्वल टू 3. आणि आपण पाहिलेलं आहे 90 डिग्री असल्यावर अँगल जर 90 डिग्री असेल तर इमेजेस किती बनतात, 3 इमेजेस बनतात. ते प्रॅक्टिकली आपण पाहिलेलं आहे. आता या केसमध्ये काय होतं, ॲक्च्युली ओव्हरलॅपिंग कशी होते काय नाही. आता हे कन्सेप्ट जे आहेत ते 10वीला नाही आहेत, जे 12वीचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही पहा, त्यामध्ये तुम्हाला जास्त डिटेलमध्ये लक्षात येईल. ओके, आता सध्या फक्त आपण फॉर्म्युला डिस्कस करत आहोत वेगवेगळ्या केसमध्ये. पहिली केस होती बघा, जर 360 डिवाइड बाय थीटा ची व्हॅल्यू n म्हणलं आपण आणि ही n जर इवन असेल तर नंबर ऑफ इमेजेस आले n - 1. ni म्हणजे नंबर ऑफ इमेजेस n - 1. n ची किंमत 360 बाय थीटा आहे, त्यालाच असं लिहू शकतो आपण 360 डिवाइड थीटा -1. तर हा फॉर्म्युला जास्त फेमस आहे बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा एकच फॉर्म्युला माहिती आहे, कळते का. आणि हे जास्त केसमध्ये वापरला जातो, 10वी पर्यंत याच्यावर जास्त प्रश्न येतील. पण केस 2 बघूया आता आपण. केस 2 आता लक्ष द्या, ज्यावेळेस इवन असेल, राईट, n ची किंमत इवन असेल म्हणजे 360 डिवाइड बाय थीटा इक्वल टू n म्हणले आपण, आणि n ची किंमत इवन असेल त्यावेळेस सिमेट्रिक प्लेसमेंट असो
किंवा असिमेट्रिक प्लेसमेंट असो, इन बोथ केसेस, बोथ सिमेट्रिक अँड असिमेट्रिक, या दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला सेमच रिझल्ट भेटतील. 360 बाय थिटा मायनस 1 किंवा n-1 हा नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला भेटेल. लक्षात का? या केसमध्ये इव्हन असल्यावर सिमेट्रिक असो किंवा असिमेट्रिक असो याचा विचार करायचा नाही. इव्हन आलं डायरेक्ट n-1 करून टाकायचं नंबर ऑफ इमेजेस. जर आता आपण म्हणलं इफ n इज ऑड, ऑड म्हणजे विषम संख्या आली, विषम आय डोंट नो विषम कसं काढायचं, राईट, बरोबर आहे, विषम संख्या आली. जर इफ n इज ऑड, जर ऑड असेल, राईट, त्यावेळेस नंबर ऑफ इमेजेस काय येईल बघा, नंबर आता त्यावेळेस आपल्याला दोन केसेस घ्यावे लागतील. एक तर त्या ऑब्जेक्टची प्लेसमेंट सिमेट्रिक आहे का असिमेट्रिक आहे, राईट. त्यावेळेस आपण दोन केसेस घेऊया, सिमेट्रिक प्लेसमेंट, ऑब्जेक्टची प्लेसमेंट सिमेट्रिक आहे किंवा असिमेट्रिक आहे, बरोबर आहे का? आता ऑब्जेक्टची प्लेसमेंट सिमेट्रिक घेऊया आपण. ऑब्जेक्टची प्लेसमेंट सिमेट्रिक आहे तर त्या केसमध्ये आपला फॉर्म्युला तोच येईल, नंबर ऑफ इमेजेस इक्वल टू ni इक्वल टू n-1, म्हणजेच ह्यालाच आपण लिहू शकतो 360 बाय थिटा मायनस 1. ओके, जर सिमेट्रिक असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. इव्हनच्या केसमध्ये जसा फॉर्म्युला आहे तसाच ऑडच्या सुद्धा सिमेट्रिक केसमध्ये येईल, कळते का? पण जर प्लेसमेंट असिमेट्रिक असेल, राईट, आता ज्यांना कळत असेल तर टेन्शन घेऊया, थोडं थांबा, 2 मिनिटं थांबा, एक्झाम्पल आपण घेऊया, त्यावेळेस तुम्हाला जास्त लक्षात येईल, कळते का? अगोदर ही थेरी समजून घ्या, बायच जाता थेरीमध्ये बोर होतं. एक्झाम्पल बघूया आपण, ठीक आहे. असिमेट्रिक केसमध्ये बघूया आपण नंबर ऑफ इमेजेस काय भेटतात. सर असिमेट्रिक केसमध्ये नंबर ऑफ इमेजेस म्हणजे ni इक्वल टू nच असेल, म्हणजे n म्हणजे काय 360 डिवाइड बाय थिटा, म्हणजे इथं -1 करायची गरज नाही, म्हणजे बघा आपल्या दोन फॉर्म्युले भेटले, राईट. एक तर नंबर ऑफ इमेजेस ni इज इक्वल टू 360 डिवाइड बाय थिटा -1 आणि ni इक्वल टू 360 डिवाइड बाय थिटा, राईट. हे दोन्ही फॉर्म्युले बरोबर आहेत. तुम्हाला विचारलं कोणता फॉर्म्युला बरोबर आहे, तर दोन्ही फॉर्म्युले बरोबर आहेत, पण वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळा फॉर्म्युला लागेल. हा फॉर्म्युला केव्हा लागेल बघा, ज्यावेळेस 360 डिवाइड बाय थिटाची किंमत, राईट, 360 डिवाइड बाय थिटाची व्हॅल्यू ही काय आली, इव्हन आली किंवा ऑड आली आणि ऑब्जेक्टची प्लेसमेंट सिमेट्रिक असेल, त्यावेळेस ऑड आली आणि ऑब्जेक्टची प्लेसमेंट सिमेट्रिक असेल, त्यावेळेस हा पहिला फॉर्म्युला वापरायचा. आणि जास्तीत जास्त केसेसमध्ये हाच फॉर्म्युला 10वी पर्यंत वापरतात, कळते का? 11वी 12वीमध्ये, राईट, वेगवेगळ्या व्हॅल्यूज येऊ शकतात, जास्त ॲडव्हान्स येऊ शकते, राईट. ज्यावेळेस हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, वेन 360 डिवाइड बाय थिटा इज ऑड नंबर अँड ऑब्जेक्ट इज प्लेस्ड असिमेट्रिकली, त्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, राईट. याचं एक्झाम्पल घेऊया आपण, कळते का? याचं एक्झाम्पल घेतल्यावर आणखी जास्त क्लिअर होईल, ठीक आहे. तर 2 मिनिटं थांबा. ओके, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 2 प्लेन मिरर घ्यायचे आहेत, राईट, लाईक दिस. 2 प्लेन मिरर घेतले आपण आणि याच्यामधला अँगल जो आहे थिटा हा आपण घेणार आहेत 40 डिग्री. किती घेणार आहेत? 40 डिग्री घेणार आहेत, राईट. आता 2 केसमध्ये बघायचं आपल्याला, ज्यावेळेस ऑब्जेक्ट सिमेट्रिकली प्लेस केला त्यावेळेस काय येईल, सिमेट्रिकल प्लेसमेंट, आणि ज्यावेळेस असिमेट्रिक प्लेसमेंट झालं त्यावेळेस काय येईल. ओके, ज्यावेळेस असिमेट्रिक प्लेसमेंट झालं त्यावेळेस काय येईल. आता बघा लक्षात घ्या, या 40 अँगलला तुम्ही 2 पार्टमध्ये डिव्हाइड करा, राईट. 2 पार्टमध्ये डिव्हाइड करा म्हणजे काय वेळी तुम्हाला तर इकडे 20 येईल आणि इकडे 20 येईल, बरोबर आहे का? आणि या 2 पार्टमध्ये डिव्हाइड करणाऱ्या लाईनवर तुम्ही ऑब्जेक्ट ठेवा, म्हणजे याची प्लेसमेंट काय झाली, सिमेट्रिक प्लेसमेंट झाली, राईट. मग त्यावेळेस फॉर्म्युला काय, त्यावेळेस नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n-1, म्हणजेच किती 360 डिवाइड बाय थिटा -1, राईट. तर म्हणजे किती 360 डिवाइड बाय थिटा आहे तुमचा 40 -1, सो 360 बाय 40 किती आला 9 -1, म्हणजे नंबर ऑफ इमेजेस आले तुमच्या 8. तर या केसमध्ये नंबर ऑफ इमेजेस 8 येतील, राईट. बघा इथं ऑड येत आहे, ही 360 डिवाइड बाय थिटाची किंमत ऑड, ही n आहे, ही n ची व्हॅल्यू आहे, ही किती आली 9 आली, 9 इज ऑड, राईट, 9 इज ऑड. ओके, आणि ज्यावेळेस ऑड आलं त्यावेळेस सिमेट्रिकल केस असल्यामुळे आपण n-1चा फॉर्म्युला वापरला, 8 इमेजेस आले, राईट. आता आपण काय करूया, आता या ऑब्जेक्टला आपण सिमेट्रिकली ठेवायचं नाहीये, राईट. कसं ठेवायचं बघा, थोडं लक्ष द्या, 1 मिनिट. या ऑब्जेक्टला आपण अशा प्रकारे ठेवायचं की हा अँगल 10 डिग्री असेल आणि हा अँगल 30 डिग्री असेल,
बघा 40ला असे डिवाइड करू शकतो आपण 10 and 30 आणि ऑब्जेक्ट इथं कुठेतरी ठेवायचा आहे. राईट. आता ऑब्जेक्ट कसा प्लेस झाला? असिमेट्रिकली प्लेस झाला. आणि यावेळेस फॉर्म्युला काय होता बघा आपला असिमेट्रिकली? त्यावेळेस आपल्याकडे होता ni इज इक्वल टू n, डायरेक्टली n म्हणजे किती? 360 डिवायडेड बाय 40. अँगल घेतेवेळेस आपल्याला पूर्णच घ्यावं लागेल, लक्षात घ्या. राईट. आणि त्यावेळेस नंबर ऑफ इमेजेस 9 येतील. आता लक्षात येते? राईट. ज्यावेळेस म्हणजे 360 डिवाइड बाय थीटा मायनस 1 फॉर्म्युला केव्हा वापरायचा? ज्यावेळेस इवन आणि ऑड आलं तरी सिमेट्रिक केसमध्ये. राईट. आणि 360 डिवाइड बाय थीटा फक्त एवढाच फॉर्म्युला केव्हा वापरायचा? ज्यावेळेस ऑड आहे आणि असिमेट्रिक प्लेस केले त्यावेळेस. राईट. आता एक शेवटची केस घेऊया आपण, केस 3 म्हणूया आपण याला. केस 3 बघा, आतापर्यंत आपण खूप छान छान अँगल घेतले, बरोबर का? थीटा 40 घेतला, थीटा 90 घेतला, थीटा 60 घेऊन करू शकता तुम्ही. राईट. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक पूर्ण इंटिजर व्हॅल्यू भेटेल, म्हणजे फ्रॅक्शन भेटणार नाही, बरोबर का? म्हणजे 4 पॉईंट 5 पॉईंट अशी व्हॅल्यू भेटणार नाही. आपल्या व्हॅल्यू किती भेटली? 9 भेटली. यांची व्हॅल्यू 9 भेटली, यांची व्हॅल्यू 3 भेटली आपल्याला. राईट. पण जर अशी व्हॅल्यू भेटली आपल्याला, यांची व्हॅल्यू समजा 4.8 वगैरे भेटली, तर त्यावेळेस किती इमेजेस पकडायच्या? राईट. आता लक्षात घ्या, आता माझ्या 5 इमेजेस असू शकतात, पण माझ्या 5.4 इमेजेस असू शकत नाहीत. राईट. त्यावेळेस काय करायचं? फ्रॅक्शन जर नंबर आला, जर 360 डिवाइड बाय थीटा ह्याची किंमत जर फ्रॅक्शनमध्ये आली, पॉईंटमध्ये आली, म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे पॉईंटमध्ये आली, तर पॉईंटच्या पुढची व्हॅल्यू सोडून जायची, पॉईंटच्या अलीकडची व्हॅल्यू फक्त कन्सिडर करायची, फक्त इंटिजर व्हॅल्यू कन्सिडर करायची. ओके, लक्षात आहे? एक्झाम्पल घेऊया आपण. इफ n इज अ फ्रॅक्शन, इफ n इज अ फ्रॅक्शन, देन ओनली कन्सिडर इंटिजर व्हॅल्यू, इंटिजर व्हॅल्यू. राईट. आता इथे एक्स्ट्रा डोकं वापरायचं नाही बघा. बरेच जण काय करतात, किंवा 4.8 आलं तर 5 धरूया आपण. राईट. किंवा 7.2 आलं तर आपण फक्त 7 धरूया. आहे ना? पॉईंटची संख्या 5 पेक्षा मोठी आहे का 5 पेक्षा छोटी आहे, लेस दॅन 5 ऑर ग्रेटर दॅन 5, अशा प्रकारे आपण करतो ते मॅथमध्ये. तसं इथं करायचं नाही. इथं 7 पॉईंट राईट जास्त जरी आलं तरी शक्यतो आपण इमेज काय जातो? फ्रॅक्शन इंटिजर नंबर थोडा धरतो. राईट. एक्झाम्पल घेऊया आपण, एक्झाम्पल घेऊया इथं, लक्ष द्या. एक्झाम्पल घेऊया. थीटा इज इक्वल टू 70 डिग्री घेऊया. थीटा इज इक्वल टू काय घेऊया आपण? 70 डिग्री घेऊया. राईट. 70 डिग्री घेतल्यानंतर काय होते बघा. चला, तर आपल्याकडे n आलं. n काय आलं आपल्याकडे? 360 डिवाइड बाय 70. 360 डिवाइड बाय 70 किती होते बघा हे आता? राईट. 35. राईट. आणि 35 म्हणजे एक उरला 0.1 आणि काय येईल? 5.1 कळते का? 5.1 आलेला आहे. त्यावेळेस आपण नंबर ऑफ इमेजेस काय पकडूया? त्यावेळेस नंबर ऑफ इमेजेस आपण 5 पकडूया. कळते का? तर केस 3 तुम्हाला लक्षात आली असेल. राईट. तर केस 1, केस 2 आणि केस 3 तिन्ही केसेस तुम्हाला लक्षात आलेले असतील. राईट. तर आता तुम्हाला मल्टिपल इमेजेस किंवा नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड बाय युझिंग 2 प्लेन मिरर्स हा टॉपिक क्लिअर झाला असेल. आता तुम्हाला आणखी जर याच्यामध्ये डिटेल जायचं असेल, आता काही विद्यार्थी असं का व्हायलंय? राईट. तर हे तुम्हाला रे डायग्रामच्या माध्यमातून कळेल, जे की सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं होतं. पण ज्यावेळेस अँगल छोटा छोटा होत जातो त्यावेळेस रे डायग्राम आणखी जास्त कॉम्प्लिकेटेड होतात, आणि त्या केसमध्ये आपण वेगवेगळे अप्रोचेस वापरतो. ते आपल्या या लेक्चरच्या राईट आउट ऑफ व्ह्यूमधले आहेत किंवा आउट ऑफ याच्यामधले आहेत. राईट. आणि त्यामुळं ते पार्ट तुम्हाला काय असेल तर तुम्हाला 11वी-12वीचे व्हिडिओ पाहावे लागतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला लक्षात आलं की जर अँगल 2 मिररमधला अँगल वाढत गेला तर नंबर ऑफ इमेजेस कमी होत जातात बघा. राईट. हे एक लॉजिक लक्षात ठेवा की 2 मिररमधला अँगल वाढत गेला तर नंबर ऑफ इमेजेस कमी होत जातात, आणि 2 मिररमधला अँगल जर कमी होत गेला तर नंबर ऑफ इमेजेस वाढत जातात. राईट. बघा 90 होतं त्यावेळेस नंबर ऑफ इमेजेस किती होत्या? 3 होत्या. राईट. 60ला किती येईल बघा? 360 डिवाइड बाय 60, तर हे कॅन्सल झालं. 36 म्हणजे 6 - 1 म्हणजे 5 इमेजेस झाल्या. राईट. 60ला 5 झाल्या. 40ला काढल्या होत्या आपण. 40ला जर सिमेट्रिक प्लेस केली राईट तर 8 इमेजेस फॉर्म होतील. 40ला 8 इमेजेस फॉर्म होतील. बरोबर आहे का? तसंच आपण जर समजा 20 डिग्रीला केलं, 20 डिग्री 360 डिवाइड बाय 20 तर किती होतील? 18 - 1 म्हणजे 17 इमेजेस फॉर्म होतील. लक्षात येते? राईट. म्हणजे काय? असंच तुम्ही जर केलं तर 2 डिग्री केलं, 2 डिग्री फक्त, हे नाही तर राईट 180 - 1 म्हणजे 179 इमेजेस फॉर्म होतील बघा. 1 डिग्री केलं राईट तर म्हणजे खूप जास्त, आणि ज्यावेळेस पॅरलल असतील त्यावेळेस किती इमेजेस होतील? इनफायनाईट इमेजेस होतील. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. राईट. पण पॅरलल असताना कसे पाहिजे? रिफ्लेक्टिंग सरफेसेस एक दुसऱ्याला फेसिंग पाहिजे. असे उलटे ठेवल्यानंतर इमेजेस फॉर्म होणार नाही. राईट. कारण लाईट रिफ्लेक्ट होणार नाही.
तर या गोष्टी तुम्हाला कळायला असतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा, राईट, बेल दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्टसोबत.